आज आपण एका पवित्र कार्यासाठी इथे एकत्र आलो आहोत. पण मनात एक प्रश्न निर्माण होतो, आजचं लग्न खरंच संस्कार आहे का की फक्त इव्हेंट बनला आहे? आता बरेच जण मला टोमणे मारतील, या महाराजांना काय कळतं, लग्न एकदाच होतं, अनेक गोष्टी बोलतील. पूर्वी लग्न म्हणजे दोन जीवांचा, दोन कुटुंबांचा आणि दोन संस्कारांचा संगम असायचा. आज ते लाईट्स, कॅमेरा, डान्स आणि रील्स मध्ये अडकून पडलंय. लक्षात ठेवा, नवरदेव आणि नवरी हे फक्त मुलगा मुलगी नसतात, ते स्वतः लक्ष्मी नारायणाचं रूप असतात. पण आपण त्यांचा सन्मान करतो का? पण जर हिंदू संस्काराने लग्न करायचं असेल तर त्या संस्काराचा आदर करा, वेळेचं पालन करा. मुहूर्त हा फक्त कागदावरचा वेळ नसतो, तो ग्रह नक्षत्रांनुसार ठरलेला असतो. लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला उचलून घेणं आणि त्या नवरीला कोण उचलतो, ज्यांना आपण देव मानतो, त्यांच्याशी अशी वागणूक योग्य आहे का? हळदीचा संस्कार ही फक्त रंग खेळण्याची गोष्ट नाही, हा एक शुद्धीकरणाचा विधी आहे. शास्त्र काय सांगते? नवरीला हळद 4 भिंतींच्या आत स्त्रियांनीच लावावी, तीही नक्षिकांत. पण आज काय होतं? कोणीही येतो, हळद लावतो, फोटो काढतो, व्हिडिओ बनवतो आणि हळदीचं पवित्रत्व हरवतं. आणि काही मुली तर फुलो की हळदी करतात, त्यांना हळदच आवडत नाही. आणि हो, मेकअप कसं करा, आपल्या आई वडिलांना आणि होणाऱ्या नवऱ्याला आपण ओळखू आलं पाहिजे. आम्ही पार्लर मध्ये जाऊन आलोय, आमचा मेकअप खराब होईल, मला हळद नका लावू. काय काय सांगावं अशा मुलींना? अरे, हळदीमध्येच खरं सौंदर्य आहे, पार्लर मध्ये जायची गरजच नाही. हार घालण्याची प्रथा, आजकाल नवरदेव नवरीला उचलून हार घातला जातो, म्हणजे हवेत हार घालतात. हवेत कोणाचे लग्न लागते हे तुम्हाला माहित आहे? पण शास्त्र काय सांगतं? लग्न हा धरती मातेच्या साक्षीने होणारा संस्कार आहे, हवेत नाही. पाटावर स्वस्तिक काढून, जमिनीचा स्पर्श करून एकमेकांना हार घालणे ही खरी पद्धत आहे. आपण पायात चप्पल घालून अक्षता नवरदेव नवरीवर टाकतो. ही अक्षता कुणावर टाकतोय आपण? लक्ष्मी नारायणावर. म्हणून चप्पल काढून आदराने फक्त नवरदेव नवरीच्या अंगावर अक्षता पडतील याची काळजी घ्या. नुसता मस्करी म्हणून अक्षता कोणाच्याही अंगावर टाकू नका. स्टेजवर जाऊन नवरा नवरीच्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून अक्षता टाका. मंगलाष्टक एक अत्यंत पवित्र क्षण असतो, पण मध्येच सत्कार, भाषण, गोंधळ, पिक्चरची गाणी, डान्स हे योग्य आहे का? अजून एक खंत, एखादा राजकीय आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक यांच्यासाठी वाट बघतो, लग्न उशिरा लावतो, ते भाषण देतात आणि निघून जातात. राजकीय मंडळी लग्नाला येणे आपल्यासाठी मोठे पण असते, पण आपली नातेवाईक, मित्र, परिवार 2-3 दिवस वेळ देतात, आपल्या मुला-मुलींच्या लग्नाला येतात, शेवटपर्यंत थांबतात. आपण त्यांना तेवढी किंमत देतो का? छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती नंतर मंगलाष्टके शांततेत, एकाग्रतेत आणि आदराने ऐकलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, आपण लग्नाला येतो, जेवतो आणि निघून जातो, पण ज्यांचं लग्न आहे त्या लक्ष्मीनारायणाला भेटतो का? त्यांना आशीर्वाद देतो का? लग्न म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नाही, तो एक संस्कार आहे, एक जबाबदारी आहे. जर फक्त मजामस्ती करायची असेल तर कोर्ट मॅरेज करा, हॉटेलमध्ये पार्टी द्या, फोटोग्राफीसाठी जास्त वेळ देऊ नका. आपल्या लग्नाचा पारंपरिक विधी वेळेत आणि मुहूर्तावर करा. आता बरेच जण मला टोमणे मारतील, या महाराजांना काय कळतं, लग्न एकदाच होतं, अनेक गोष्टी बोलतील. असो, पण ज्या वेळेस आम्ही लग्नविधी करतो, पहिले आपला धर्म व आपली संस्कृती, लग्न पद्धती याची माहिती देणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि शेवटी एकच सांगतो, आपली संस्कृती जपा, आपला धर्म जपा, कारण संस्कार वाचले तरच समाज वाचेल. जय श्रीराम, जय लक्ष्मीनारायण. मग काय, तुमच्याकडे पण लग्न आहे, मग तुम्ही पण अशाच पद्धतीने लग्न सोहळा करा, आपली संस्कृतीचे पालन करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अरे हो, गुरुजी तिकडे वाट बघत असतील, सगळे वऱ्हाडी मंडळी आली असेल. चला, लग्नाला उशीर होतोय, निघते.